सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। शास्त्री महाविद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न। धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात दिनांक 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना व इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिसेस अँड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यसनमुक्ती जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कमलाकर कंसे यांनी तरुणांनी दारू, गुटखा तसेच इतर मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहून व्यसनमुक्त राहावे, तर केवळ मादक पदार्थांचे सेवन म्हणजे व्यसन नसून मोबाईलचा अतिवापर हे सुद्धा ई व्यसनाचं लक्षण असून सुदृढ तरुण हे समृद्ध भारताचं लक्षण आहे, असं प्रतिपादन केले। यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून बोलताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर योगेश जोशी यांनी समृद्ध व सक्षम भारताच्या निर्मितीसाठी शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणांनी आपण स्वतः व्यसनमुक्त राहून व्यसनाधीन असणाऱ्या समाजातील तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृतीचे कार्य करावे, असं मत व्यक्त केले। या प्रसंगी व्यसनमुक्ती जनजागृतीचे समुपदेशक म्हणून बोलताना शुभम तिजारे यांनी व्यसनमुक्ती काळाची गरज असून महाविद्यालयीन तरुणांनी आपल्या जीवनात व्यसनापासून दूर राहून आपल्या आई वडील शिक्षकांचा सदैव आदर करावा, असं मत व्यक्त केले। या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अमृतराव वानखेडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर संभाजी मनूरकर, डॉक्टर दुर्गाप्रसाद रांदड, प्राध्यापक अरविंद बोधणकर, प्राध्यापक माधव शिवशेट्टी, प्राध्यापक सुधाकर कासरलावाड, संदीप पांचाळ, प्राध्यापक अविनाश कुलकर्णी, प्राध्यापक नारायण वाडियार, प्राध्यापक सचिन शिंदे, प्राध्यापक सतीश गर्दस्वार, प्राध्यापक शेख रहीमोद्दीन, प्राध्यापक बाळासाहेब काळे, प्राध्यापिका सविता पदमवार, प्राध्यापिका श्रद्धा राशनवार, प्राध्यापक विष्णू जाधव, डॉक्टर माधव हळदेकर, नामदेव कानगुले, आरती चव्हाण इत्यादींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर बालाजी श्रीगिरे तर आभार आरती चव्हाण यांनी मानले। सिटी इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र हेड प्रतिनिधी अनंतजी कालिदास। मी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये इयत्ता 12वी आर्ट्स या शाखेतून शिकत आहे। इथं मला या व्हिडिओतून एवढं समजलं की जीवनामध्ये आपण चांगली संगत जर केलं तर चांगल्या मार्गावर जाऊन यश मिळेल आपल्याला। नाहीतर या व्हिडिओमध्ये जसं विद्यार्थी जे त्यांचं जीवन आयुष्य बर्बाद करून घेतले, तसं आपण जर त्यांचं